तर मंडळी, आता आम्ही चाललो आहे श्री महालक्ष्मी अंबाबाई यांच्या मंदिरात दर्शनासाठी। तर चला बघू आपण हे मंदिर कसं आहे, ते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे ते बघूया आपण। मंदिराच्या समोरील बाजारपेठ आहे। इथे कपडे तसेच कोल्हापुरी दागिने, कोल्हापुरी चप्पल वगैरे सर्व मिळते इथे, बघू शकता तुम्ही। आता आपण पश्चिम महाद्वार इकडे आलो आहे आईचं दर्शन घेण्यासाठी। आता आम्ही तुम्हाला मंदिराबद्दलची माहिती सांगतो। महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे। हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिराच्या 3.5 पीठांपैकी एक आहे। देवीच्या माथ्यावर मातुरलिंग आहे, वरच्या गाभाऱ्यात मातुरलिंग आहे, बाहेर श्री काळभैरव आहे। काशी विश्वेश्वराचे मंदिर सहित 12 ज्योतिर्लिंग ही आहेत। त्यामुळे हे मूळ आदिमाया सर्वस्या त्रिगुणात्मक स्वरूपिणी भगवती श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे। आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात। पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवींची 3.5 पीठांपैकी एक आहे। हे मंदिर इसवी सन 634 साली चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधले आहे। मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले। पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते। कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे। पारंपरिक मराठा शैलीचा लाकडी सुरूच्या खांबाचा व इस्पिदार कमानी असलेला सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो। गेल्या 10 शतकात मंदिराची अनेकदा वाढ झाली। मंदिराचे 4 महत्त्वाचे भाग आहेत। पूर्व भागातील गाभार व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे। देवीचा गाभारा येथेच आहे। उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तिन्ही अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाट मंडप असे। हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही। यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते। चैत्र पौर्णिमेच्या वेळी एक मागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळलेल्या 3 शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो। देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजवणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत। माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन, विना चुन्याचे जोडीव, घडीव, दगडी बांधकाम व नक्षत्रावर अनेक कोणाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्य होत। देवळाच्या प्रकारात शेषशाही, दत्तात्रय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत। महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ असतो। बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी 24 तोळे वजनाचे सोन्याचे 4 चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो। शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात। दर शुक्रवारी व अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या 4ही पौर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढली जाते। पालखीबरोबर देवीचे भालदार, चोपदार व पालखीचे भोई असतात। पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे। पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिनींचे गाणे व नाच होत असे। देवीचे दर्शन पुढच्या भागात दाखवण्यात आले आहे।